आज दिनांक 22 जून 2024 रोजी सकाळी पंचवटी राजवाडा परिसरात दलित बांधवांविषयी आक्षेपार्थ मजकूर टाकून पत्रके राजवाडा परिसरात टाकण्यात आली होती। या प्रकरणामुळे पंचवटी परिसरात दलित बांधवांनी एकत्र येत या घटनेचा निषेध करत संबंधित इस्माला तात्काळ अटक करण्यासाठी ठिय्या मांडला होता। त्याच अनुषंगाने पंचवटी पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत पत्रकावर फोटोवर असलेल्या संदीप चव्हाण यांची विषयी विचारपूस करता त्यामध्ये धक्कादायक वास्तव पोलिसांसमोर आणले आहे। यामध्ये आरोपी अमोल चंद्रकांत सोनवणे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। आरोपी व संदीप चव्हाण यांच्यामध्ये काही कारणास्तव वाद झाल्याने आरोपीने संदीप चव्हाण यांच्या विरोधात पोलिसात तक्रार नोंदवली होती। याच गोष्टीचा राग मनात धरून संदीप चव्हाण यास त्रास होईल या उद्देशाने अमोल सोनवणे यांनी हा गुन्हा केल्याचे समोर आले आहे। तसेच दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करून द्वेष पसरावा या हेतूने कुणाच्या तरी सांगण्यावरून हा गुन्हा अमोल चंद्रकांत सोनवणे यांनी केला असावा का, याचा देखील तपास नाशिक पोलीस करीत आहे। दरम्यान या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांना पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, तसेच जातीय तेढ निर्माण होईल अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकू नये, तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे देखील पोलिसांनी यावेळी सांगितले आहे। सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव हे करीत आहेत। पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील राजवाडा एरियामध्ये तळागाळातील काही घरांमध्ये पायऱ्यांवर आक्षेपार्ह पत्रकं आढळून आली। या पत्रकावर विशिष्ट समाजाचा आव्हान करत मजकूर छापण्यात आलेला होता। या अनुषंगाने तात्काळ पंचवटी पोलीस ठाणे येथे सकाळी विशिष्ट धर्माच्या भावना भडकावणे, अॅट्रॉसिटी ॲक्ट तसेच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याच्या तपासामध्ये संपूर्ण नाशिक शहर पोलीस पोलीस क्राईम ब्रँच, सायबर कॅम्प सर्वांनी मिळून तपास केला असतो। यातील मुख्य आरोपीला ज्याने कृत्य केलं त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि सध्या आरोपी पोलीस ताब्यामध्ये आहे। या आरोपीने एका विशिष्ट व्यक्तीस त्याच्या कुटुंबाला त्रास व्हावा या उद्देशाने कृत्य केल्याचं त्याच्यामध्ये निदर्शनास येतं। आरोपीकडील मोबाईल त्याच्यामध्ये संपूर्ण पुरावे आरोपीने कुठून केलं संपूर्ण निदर्शनास आलेलं आहे। त्याच्यामध्ये आरोपी अटकेत आहे, पुढील तपास सुरू आहे। त्याच्यामध्ये आरोपीने जी संस्था सध्या अस्तित्वात नाही त्या संस्थेच्या नावाचं लेटर हेड वापरलं। ही संस्था पूर्वीच जवळपास 3 ते 4 वर्षापूर्वी बंद झालेली असून त्या संस्थेच्या नावावर त्यांनी लेटर हेड वापरलं। ही संस्था सध्या अस्तित्वात नाही आणि त्यांनी खोटं पत्रक तयार केलं आणि ते खोटं पत्रक तयार करून त्यांनी सर्वत्र वाटण्यात आलं। त्याच्या कुटुंबाला त्रास देण्याच्या उद्देशातून हा प्रकार झालेला आहे। आरोपी ताब्यात आहे, अटकेत आहे। आरोपी एकच आहे, सध्या एक आरोपी आहे। पुढील तपासामध्ये जर त्याची पुढे असतील तर त्याला अटक केली जाईल। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक।